पोलादपूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे आणि आरोप प्रत्यारोपानं राजकारण चांगलंच तापलंय। पोलादपूर तालुक्यामध्ये शिवसेना शिंदे गट, शेतकरी कामगार पक्षाची युती या विरोधात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची युती आहे। यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात ताकदीनं रणांगणात उतरली आहे आणि 59 लोहारे जिल्हा परिषद गटातनं भारतीय जनता पक्षाकडून कृष्णा कदम, कोतवाल पंचायत समिती गणातनं सुरेंद्र चव्हाण, लोहारे पंचायत समिती गणातनं युगन्या उतेकर ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। या उमेदवारांच्या प्रचारार्थ 30 जानेवारी 2024 ला दुपारी 1 वाजता पैठण तर दुपारी 3 वाजता लोहारे या ठिकाणी सभा घेण्यात येणार आहे आणि या सभांसाठी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, महाराष्ट्र स्वयं पुनर्विकास प्राधिकरण अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, महाड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप कामत यांची उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहे, अशी सुद्धा माहिती तालुका मंडळ अध्यक्ष वैभव चांदे यांनी दिली आहे। येत्या 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनिमित्ताने दिनांक 30/1/2026 रोजी भारतीय जनता पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व RPI या महायुतीचे उमेदवार श्री कृष्णा कदम, लोहारे पंचायत समितीच्या उमेदवार सुगन्या उतेकर, तसेच कोतवाल पंचायत समिती गणाचे उमेदवार सुरेंद्र चव्हाण, तसेच कापडे जिल्हा परिषद गटातील उमेदवार आणि कापडे व माटोन पंचायत समिती गणातील उमेदवार या सर्व उमेदवारांच्या निवडणूक निमित्ताने किंवा या निवडणुकांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमार गोरे साहेब, महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री सन्माननीय आदिती तटकरे, या तालुक्याचे भूमिपुत्र आणि कॅबिनेट दर्जा ज्यांना प्राप्त आहे असे मुंबई बँकेचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकर, महाड नगरीच्या माजी नगराध्यक्षा सन्माननीय स्नेहल जगताप, भारतीय जनता पक्षाचे आमदार सन्माननीय प्रसादजी लाड साहेब यांची जाहीर सभा संपन्न होणार आहे। पहिली सभा पैठण या ठिकाणी दुपारी 1 वाजता होईल आणि दुसरी सभा लोहारे या ठिकाणी दुपारी 3 वाजता होणार आहे। मी आजच्या या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की या सभेसाठी आपण आवर्जून उपस्थित राहायचं आहे आणि आपल्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतदारांनी कसं निवडून देता येईल यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत।